जाता, हमको कुछ हो जाता तो हमारे बच्चे तो अनाथ हो जाते ना। अगर हमारी पे गिर जाती, हम कूलर के पास खड़े थे और हम आणि एक पाऊल आपल्या पुढे टाकावं आणि आम्हाला मदत करावी, कारण आज आम्ही भरपूर म्हणजे भरपूर टेन्शन मध्ये आहोत, कारण की आमच्या घरामध्ये कालपासून जेवण शिजलेलं नाहीये, लोक उपाशी आहेत. त्याच्यासाठी असं पण आम्हाला इकडे गेलो तरी मरण आहे, तिकडे गेलो तरी मरण आहे, मग त्यापेक्षा मेलेलोच बरं. कारण की और अगर मैं ये क्वेश्चन करना चाहती हूँ कि अगर उस टाइम किसी को हो जाता कुछ प्रॉब्लम, अगर कोई सर पे लग जाता, मर जाता, तो उसकी कीमत क्या शुक्ला हमें देता? लोगों से तुड़वाया बुलडोजर, जो लोग अंदर रह रहे थे, घर में रह रहे थे, उसके दौरान एक पीएसआई आता है सिर्फ चेक करने के लिए कि आपके घर में लोग रह रहे हैं की नहीं रह रहे हैं. आज आपण उपस्थित आहोत जोगेश्वरीच्या विजयनगर या परिसरामध्ये. गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपण या परिसरामध्ये येत आहोत. माझ्या मागे जर आपण पाहू शकता एक मलबा आहे. या ठिकाणी एक घर होतं जे तोडण्यात आलं. आपण विचार करत असाल की या कारवाईमध्ये कुठेतरी प्रशासनाने परमिशन दिली आहे म्हणून ही कारवाई झाली आहे, परंतु आपण आज एक गर्दी सोबत जमलेले आहोत. ही गर्दी आहे ती सामान्य जनतेची. या चाळीमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती आज आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. कशा प्रकारे त्यांची फसवणूक करून एक कुठेतरी दादागिरी करणाऱ्या बिल्डरनी त्यांची घरं तोडली, त्यांच्या परवानगी शिवाय अशी परिस्थिती आज या ठिकाणी उद्भवलेली आहे. काल तर रात्रीमध्ये अशी परिस्थिती झाली की लोक घरात असताना बुलडोजर चालवण्यात आला, ज्यामध्ये एका व्यक्तीला मारहाणही करण्यात आली आहे आणि 2 लोकांना ऍडमिट करायची वेळ आली आहे. अशा वेळेस त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली. हा संपूर्ण प्रकार काय आहे आणि हे कधीपासून सुरू आहे हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे नेमका त्यांचा या बिल्डरला का विरोध आहे हे देखील त्यांच्या तोंडूनच आपण जाणून घेणार आहोत. बिल्डरची अरेरावी आहे असं तुमचं म्हणणं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही हे सहन करताय, काय सांगाल याबद्दल? ऍक्च्युली हा बिल्डर आला 2014 मध्ये इकडे. त्याच्यानंतर त्याने इथे आम्हाला फर्स्ट टाइम त्याने आम्हाला नोटीस दिली की जर तुम्ही 9 दिवसामध्ये घर खाली नाही केला तर आम्ही तुम्हाला जबरदस्ती या घरातून बाहेर काढू. त्याच्यानंतर आमच्यावर हॅरेसमेंट चालूच आहे त्याचं. पण ह्यामध्ये इथे अजून दुसरेही लँडलॉर्ड आहे ना, त्याच्या मुलाची पण आणि त्याची अजून कोर्टामध्ये पण केस चालू आहे. त्याचाही अजून निर्णय लागलेला नाहीये, तरी पण हा आम्हाला जबरदस्ती इथून घरं खाली करायसाठी नोटिसेस पाठवतोय. पण आम्हाला कसं आमचा बिल्डर एकदम पारदर्शक हवा आणि व्यवस्थित हवा, त्याच्यासाठी आम्ही लढतोय. आम्हाला काही ह्याच्याशी विकासासाठी आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण आमचा विकास हा चांगला व्हावा आणि चांगल्या ठिकाणी आमची ही लोक जावीत असं आमचं हे आहे, म्हणून आम्ही त्याच्यासाठी लढतोय. पण त्याच्यासाठी आम्हाला थोडं कुठे प्रशासन आणि मदत करायला थोडे कुठे पाठी आहेत, त्यांना वरून प्रेशर पण येत आहे. आज त्यांना कोण मंत्री प्रेशर करतात, कोण प्रेशर करतात हे आम्हाला काही माहिती नाहीये. पण आज आमचं असं आहे की आज त्यांनी आम्हाला साथ द्यावी, कारण की त्यांना जेव्हा मतं हवी असतात तेव्हा ते आमच्या दरवाजात येतात आणि मतं मागायला येतात, तेव्हा आम्ही त्यांना मतं देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो ना. आज आम्हाला गरज आहे ना, तर त्याने एक पाऊल आपल्या पुढे टाकावं आणि आम्हाला मदत करावी, कारण आज आम्ही भरपूर म्हणजे भरपूर टेन्शन मध्ये आहोत, कारण की आमच्या घरामध्ये कालपासून जेवण शिजलेलं नाहीये, लोक उपाशी आहेत. त्याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी मदत करावी. पोलीस पण येतात, पण ज्याच्यासाठी आमच्यासाठी प्रोटेक्शन हवं ते त्याला प्रोटेक्शन जात आहे. हे का आम्हाला विचारू इच्छिते की आता काही ठिकाणी आपण असं पाहिलेलं आहे चाळीतून आत येताना की काही घरं ही तुटलेली आहेत आणि काही घरं ही अजूनही आहेत. कुठेतरी ते लोकांचं पण त्याला साथ आहे आणि त्यांनी त्याला साथ का दिली? कुठे भीतीच्या पोटी दिली आहे की पैशांच्या पोटी दिली आहे? ऍक्च्युली कसं आहे, तो लँडलॉर्ड पण आणि चाळीचा मालक पण तोच असल्यामुळे त्या लोकांना काही कुठे म्हणजे त्यांना काय ऑप्शनच नव्हतं, म्हणून शेवटी ते काय बोले, असं पण आम्हाला इकडे गेलो तरी मरण आहे, तिकडे गेलो तरी मरण आहे, मग त्यापेक्षा मेलेलोच बरं. कारण की हा काही पण करून आपल्याला हे कळलं, कारण की हा आमच्या ज्याच्याकडे काहीच नाही ना, अग्रीमेंट आहे काही नाही, तरी तो आम्हाला एवढा हरेसमेंट करतोय सगळ्या लोकांना. मग तो त्या लोक बोले की जाऊ द्या, त्याच्याकडे जाऊन आपण काय होईल ते होईल. त्याच्यासाठी ती लोक त्याच्याकडे गेलेत, पण आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही आमची घरं ह्याच्या हातात देणार नाही. मैं आपको पूछना चाहूंगी, अभी जो कोई सिचुएशन फिलहाल चल रही है, पिछले काफी दिनों से जो है काफी गर्मा गर्मी का माहौल चल रहा है, इस बारे में क्या कहेंगे? और कल जो सिचुएशन हुई थी जिसको आपने लीड भी किया हुआ है, क्या कहेंगे इसके बारे में? जो लीड ऐसे क्या है कि इनका अचानक से हम लोग एसआरए में गए, हम लोग ने तहसीलदार से रिक्वेस्ट की 48 आवर्स की नोटिस को आप थोड़े दिन के बाद में भेजो, क्योंकि हमारे पास में टाइम नहीं है, स्टे ऑर्डर लेंगे क्या करेंगे हमें कुछ नहीं पता था. फिर एसआरए से नोटिस आएगा ही नहीं आएगा, जब तक नोटिस नहीं आता तब तक कुछ नहीं होगा, ऐसे तहसीलदार ने हमको आश्वासन दिया. लेकिन आश्वासन देने के बावजूद हमने उनको रीसर्वे मांगा, क्योंकि जिस तरह से जोर जबरदस्ती चल रही है बिल्डर की, डेवलपर की, तो हमें ऐसा लगने लगा कि हमारे पास में पर्याय ऐसा कुछ बचा नहीं है. अगर एक तरफ हम लोग ऐसा कुछ नकार दिखाते हैं तो ये सारा नकार है, ये इसने बनाया हुआ नकार है, डेवलपर ने बनाया हुआ नकार है, ये हमने नकार दिया ही नहीं है. वो ये दिखाना चाहता है कि हम लोगों ने नकार दिया है, कल के दिन ये इधर डिमोलिश कर देगा और उसके बाद में ये करने वाला है कि यहाँ पे सर्वे के लिए लोग आएंगे तो यहाँ पे स्ट्रक्चर दिखेगा ही नहीं. इसका मतलब जब स्ट्रक्चर होगा ही नहीं, इसका मतलब हमारे पास
पास में एनेक्शर में नाम तो डला ही नहीं है, इसका मतलब यहाँ पे कोई रहता ही नहीं था, तो इसका प्रूफ बताने के लिए हमारे पास में भी कुछ नहीं रहेगा। तो इसकी ये चालबाजी होगी। और तहसीलदार ने अगर रीसर्वे करने का ऑप्शन दे दिया हमको और हम लोग साइन करने गए थे, मैडम वहाँ पे उपस्थित नहीं थी, उस वजह से हम लोगों को मिला नहीं अभी। तो उसको ये लगने लगा अब तो ये प्रशासन हमको अभी थोड़ा सा भी हेल्प करेगा, रीसर्वे के लिए बात करेगा, इसलिए अपने लोगों को बुलाया, अपने लोगों से तुड़वाया। बुलडोजर जो लोग अंदर रह रहे थे, घर में रह रहे थे, उसके दौरान एक पीएसआई आता है सिर्फ चेक करने के लिए कि आपके घर में लोग रह रहे हैं कि नहीं रह रहे हैं, देखने के लिए। जब रह रहे हैं फिर भी उसने बुलडोजर वहां से पीछे से डाला और वो बुलडोजर डाल दिया और फिर उसने मकान की दीवार तोड़ दी। पुलिस ने आपकी हेल्प की इसके लिए कुछ? मैम कुछ नहीं, बिल्कुल नहीं है। डेवलपर तो पुलिस की फौज लेके आता है और उसको ऐसा लगता है कि मैं ये पुलिस दिखाऊंगा तो सारे लोग डर ही जाएंगे और उसके बाद में पीछेंगे। इस बीच मेरे भाई के साथ में हाथापाई भी किया उसने कॉलर खींच के लोगों को बाहर निकाला है। घर में बच्चे थे, बड़े बुजुर्ग थे, मेरी मम्मी को चक्कर आके गिर गया, वो 70 साल की हैं, और मेरी बहन है वो रोते रोते वो आई थी, उसने मुझे फोन किया था और बोला था कि जल्दी आओ, यहाँ पे लोग तोड़ रहे हैं ऐसे करके। क्या सिचुएशन था जब तोड़ा गया था? एक्चुअली फर्स्ट ऑफ ऑल हम लोग अपनी डेली लाइफ में थे, हमें कुछ भी नहीं पता था कि क्या होने वाला है क्या नहीं होने वाला है, और अचानक से आवाज होने लग गई है, बहुत कुछ हो रहा था। मेरी मॉम थी, मेरी मम्मी घर के अंदर थी, मैं थी, मेरा भाई था, और उन लोग नॉर्मली डेली ब्रेकफास्ट कर रहे, चाय नाश्ता कर रहे। अचानक आवाज आई, मैं जस्ट बाहर आई और मेरे घर पे लोग थे, मैं बाहर आई हूँ सिर्फ, और मेरे भाई ने जो सुसाइड अटेम्प्ट करने की कोशिश की है, उसने सुसाइड अटेम्प्ट करने की कोशिश किया, उसने घासलेट अपने ऊपर डाला है, तब पुलिस वाली सिर्फ उनको हटाने आई ताकि हट जाओ, और मैंने वो रिकॉर्डिंग करना शुरू किया क्योंकि हमारे पास और कोई प्रूफ नहीं था, हमारे साथ कोई खड़ा नहीं था, पुलिस सब थी वो उनके साथ थी, हमारे साथ कोई भी नहीं था। तो मैं वो रिकॉर्डिंग करने गई और जैसे मैंने रिकॉर्डिंग स्टार्ट किया और पीछे से हम लोग बाहर बात कर रहे हैं और उसने पीछे से बुलडोजर डाल दिया है। मेरा हॉल का एक साइड का दीवार पूरा टूट चुका है और मेरे घर के अंदर मेरी मॉम थी, मेरा भाई था, उन लोग सब अंदर थे, और बुलडोजर का सीधा घर के अंदर हाथ घुस के उसने पूरा एक साइड की वॉल तोड़ दिए, और वो ही ऑन द मोमेंट हम वहीं पे थे। और अगर मैं ये क्वेश्चन करना चाहती हूँ कि अगर उस टाइम किसी को हो जाता कुछ प्रॉब्लम, अगर कोई सर पे लग जाता, मर जाता, तो उसकी कीमत क्या शुक्ला हमें देता? हमें वो शुक्ला कीमत उसकी चुकाता? अगर मेरा दीवार टूटा है वो उसकी भरपाई वो करके दे रहा है हमें वो क्वेश्चन करना है। इधर से घर तोड़ दिया, वो टाइम कोई भी नहीं था घर के अंदर, तो भी किसके इससे परमिशन से उसने वो घर तोड़ा है? क्या उसे साइन किया है? किसी ने साइन नहीं किया है। ओके, एक ही सेकंड में आप थी जब ये सब हुआ? हाँ, मैं थी घर पे और मैं ऊपर थी, मेरे बच्चे थे, और मैं किचन से जैसे ही आई और मैं खिड़की से झांकने वाली थी तो इतने में मेरा टफी मेरा पैर पकड़ा, तो मैंने थोड़ा खिड़की हटा दी ताकि वो बाहर झांके, और मैं जब तक बाहर गई तब तक पूरी दीवार गिर गई और मुझे कुछ समझ नहीं, मैं कपड़े धो रही थी अंदर। अगर ये हादसा हमारे साथ हो जाता, हमको कुछ हो जाता, तो हमारे बच्चे तो अनाथ हो जाते ना। अगर हमारी पे गिर जाती, हम कूलर के पास खड़े थे और हम अपने टफी को उठा रहे थे कि तू हट, भौंक नहीं, और उसके बाद उसने इतनी दीवारें तोड़ा है, हम रात भर सोए नहीं है, पूरा खुला है, अभी भी सिचुएशन वैसे ही पड़ा है। आप जाके देखो, और ये छोटे छोटे बच्चों को लेके मैं कैसे सोऊं? पूरी रात हो गई हम लोग को बैठे बैठे जागते, और इतना सामान फैला है वहां पे, सब टूट गया। चाय का गिलास पड़ा, अभी तक चाय पड़ी है वैसे ही, कांच का गिलास टूटा वैसे ही पड़ा। अभी वो क्या भरपाई करवाएगा हमारे? अगर मेरे को कुछ हो जाता तो वो क्या मुझे जिंदा कर देता? ये बताओ आप। मेरे बच्चों को मैं उनकी मां मिल जाती क्या? किसी की जान अब ये बताओ, अगर वो मुझे हम लोग को जानकारी देता तो थोड़ा हम लोग हट जाते, दूर दूर हो जाते। अगर चलो मुझे नहीं कुछ होता, मेरी बच्ची भी वहीं थी, मेरा बच्चा भी वहीं था, और छोटा वाला बेटा अद्वित, इनका लड़का, वो भी खिड़की पे बैठा था। अगर चलो ऊपर से खिड़की गिरती तो वो तो नन्हा सा बच्चा है 3-4 साल का, उसको कुछ हो जाता तो? आप उस वक्त घर पे थे जब? नहीं, मैं उस वक्त घर पे नहीं था। ये मेरी मिसेज है जिन्होंने अभी आपसे बात की है, लेकिन मैं उस वक्त काम पे था और हमें सुबह कुछ ऐसा सिचुएशन भी नहीं लगा कि ऐसा कुछ होगा हमारे साथ, क्योंकि हमने जो SRM में जो हमने ये डाला था नोटिस, तो उसकी तरफ से हमें कोई नोटिस भी नहीं आया था, जिससे हम लोग को ऐसा लगा कि कुछ अभी होगा नहीं। लेकिन अचानक SRM ने किया नहीं, कुछ नहीं, लेकिन ये बिल्डर ने सब अपने तरफ से बुलडोजर, उसका ही बुलडोजर उसने लगा के
हमारा पूरा वो घर तोड़ दिया। अचानक फिर मेरे को 12 बजे इनका फोन आया दोपहर को, तो मैंने दौड़ के ऑफिस से निकल के जल्दी से आया तो देखा तब तक काफी कुछ टूट चुका था। मेरे कजिन भाई को भी उसने जब कैमरा वो लोग शूटिंग कर रहे थे तब उसने बोला कि नहीं करो नहीं करो, तब उसको भी मारा गया। और मेरे बड़े भाई को भी अटैक आया था उस वक्त, उनको भी जरा बीपी लो हो गया तो उनको तुरंत हमने ट्रोमा हॉस्पिटल में एडमिट किया। मैं आपसे पूछना चाहूंगी कि जब ये सब हुआ था उसके बाद आपको एडमिट किया गया था, तो क्या हुआ उस वक्त, आपको क्या हुआ था एक्चुअली? जिस समय मैं इधर पे देखा तो उधर पे सब पुलिस लोग बैठे थे और यहाँ सब औरतें लोग ये करके बैठे, और उसमें देखा तो मुझे देखते देखते मैंने घर के हालत देखा, जाके मेरे को चक्कर आ गया और मुझे मेरा छाती दुखने लगी और मैं गिर चुका था और मुझे ख्याल ही नहीं आ रहा कि क्या हो रहा है। और इस चीज के लिए मुझे बहुत अफसोस हुआ कि जो बिल्डर ने किया इस तरह से नहीं करना चाहिए था, उसको सोच समझ के लोगों का, परिवार का, सीनियर सिटीजन का, सबका देखना चाहिए था। बिल्डर ब्लेम कर रहा है कि धरना देने की वजह से उसकी जान को खतरा है, आप क्या कहेंगे इस बारे में? बिल्डर को किस बात का डर है? बिल्डर को किसी बात का डर है? उसको चारों तरफ से सपोर्ट है, चाहे पुलिस का हो, चाहे प्रशासन का हो, चाहे और किसी का हो, उसको चारों तरफ से प्रशासन से सपोर्ट है। इसके लिए वो हमारे बारे में क्या नहीं कर रहा। अगर वो हमारे बारे में केयर करता तो वो कभी किसी के बारे में इतना बुरा सोचता नहीं। और इसके साथ साथ तो हमारे आज हम 1947 से रहते हैं, जब हमारे झोपड़पट्टी थी, झोपड़पट्टी तब नहीं टूटी। आज हमारा 2023 है, जबकि हमारा इतना टूटने लायक नहीं है। बाकी के एरिया में भी और भी झोपड़पट्टी है, उन पे ऐसा कुछ काम क्यों नहीं किया? सिर्फ ये झोपड़पट्टी थी कि अब झोपड़पट्टी किधर, जब वो गिरता तो बात अलग है। लोगों ने सबने पक्का घर कर लिया और आज तक कुछ प्रॉब्लम नहीं हुआ। अगर किसी को कुछ प्रॉब्लम होता तो कंप्लेंट करते तो तोड़ते, तो बात अलग है। गवर्नमेंट किस तरह से प्रशासन दे रही है जो हमें तकलीफ दे रही है। मेरा कहना यह है कि एसआरए खुद आके यहाँ पे मुआयना क्यों नहीं करती? जब उनको रिक्वेस्ट किया कि आप सर्वे कीजिए, सेकंड सर्वे कीजिए, देखिए हमारा घर आके देखिए, तो उनको आके हमारा घर देखना चाहिए कि हमारा वो वाकई वो झोपड़ी है क्या, 14 माले का 14 फीट की हाइट में मकान है, चेक करती, मुआयना करना चाहिए कि वाकई यहाँ पे झुग्गी झोपड़ी किसको बोलते हैं। जैसे वो एसआरए के सामने खुद इतनी झोपड़पट्टी है मुसलमानों की, जितनी डबल पत्थरों की जो है वो, उस पर कोई केयर नहीं करता। 5-5 6-6 माला चढ़ा दिए, उस पर कोई एक्शन नहीं लिया जाता है, जो कोई बोलता नहीं है। बिल्डर को ये जगह मिल गई तो बिल्डर हमसे कोई कॉम्प्रोमाइज नहीं किया, ना ही उसने अपना कुछ बताया कि मैं ये देने वाला हूँ, ना मैं आपको कितना पैसा देने वाला वो भी कुछ बताया नहीं, मैं आपको कितना भाड़ा दूंगा वो भी कुछ बताया नहीं। बस उसका ये है कि कैसे भी करके ये खाली करें और ये पूरी की पूरी मैं प्रॉपर्टी ले लूं और पूरा का पूरा मैदान बना के मैं ये किसी को बेच के चला। घटनाक्रम झाला त्यानंतर 100 लोक असं म्हणतायत की म्हणजे त्या ठिकाणी बाहेर बिल्डरच्या ऑफिसमध्ये बसलेही होते। या संपूर्ण घटनेमध्ये पोलीसही या ठिकाणी उपस्थित होते। कुठेतरी आता लोकांची चुकी काढली जाते, त्याबद्दल काय सांगा? पहिले मी चुकी हे विचारतो, प्रशासनाला विचारतो की एसआरए जी प्रशासन बनले हे कोणासाठी आहे? ही संस्था रहिवाशांसाठी आहे का बिल्डरसाठी आहे? आज जो आहे तिकडे एसआरए मध्ये सर्व बिल्डर चालतात, रहिवाशा म्हणजे काही चालत नाहीये। आज एसआरएच्या चुकीमुळे 150 प्रोजेक्ट अजून रखडलेले आहेत, लाखो लोक त्याच्यावर रस्त्यावर आले, ते कोणामुळे? एसआरएच्या चुकीमुळे। आज जी पत्राचाळ रखडली आहे कोणाच्या? एसआरएच्या चुकीमुळे आणि काही राजनीतिक जे आहेत मंत्री त्यांच्यामुळे रखडलेली आहेत। आज परिस्थितीकडे हीच होते। आता तुम्ही विचारलं की शुक्ला काय हे, अच्छा त्याकडे कन्व्हिन्स त्याला कोण बिल्डर त्यांनी नेमलं कोणी? आम्ही नेमलंच नाहीये त्याच्याकडे। आज त्यांनी जे कागदपत्र केले ते सर्व बोगस केलेले आहेत। त्याचं लेटर ऑफ इंटरेस्ट आहे असं म्हटलं जाते, त्याबद्दल काय सांगा? लेटर ऑफ इंटरेस्ट म्हणजे एलवाय आता कुठल्या बेसवर, कंडिशन बेसवर भेटलंय, पण ते पण त्यांनी कुठे पूर्ण केलंय। आणि ज्यांनी ते आता कन्व्हिन्स डीड केलंय त्यांनी कसं केलंय की त्यांनी एक मीटिंग घेतली, त्या मीटिंग मध्ये सांगितलं की फक्त एसआरएच्या माहितीसाठी आपण फक्त मीटिंग घेतोय, बरोबर आहे। आम्ही 30 का 40 जण असणार, त्यात मी पण होतो, तेव्हा सर्वांना सह्या घेतल्या आणि त्या लेटरवर अजून 4 लेटर त्यांनी जोडले की याच्यामध्ये मला सर्व रहिवाशांनी संमती दिली आहे, याचा कोणाचा विरोध नाही, माझ्या कमिटीला पण संमती दिली आहे, याच्यात काय विरोध नाही, हे सर्व फाईल करून त्यांनी तिकडे सबमिट केलंय। आणि त्याच्यामध्ये काय केलं की एका घरामधून 4-4 सह्या करून असे 174 तिकडे दाखवले। आणि एसआरए जवळ काय एका घरातून एक सही पाहिजे नाही, यांनी एका घरातून 4-4-5 सह्या त्यांनी तिकडे सबमिट केलंय। तेव्हा एसआरए का प्रश्न त्यांना बघितला नाहीये, केला आहे, पण एसआरए ऐकते कुठे? त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे। आज त्याने एसआरए एकही माणूस तिकडे आलाय, त्या ऍक्च्युअली शुक्लाला ऍक्सेस पण नाहीये, तर कुठल्या वेळेस त्याला परमिशन दिली आहे? तुम्ही प्रश्न त्यांना विचारला होता की ज्यांनी अग्रीमेंट केलं त्यांचं काय? त्यांचं पण तुम्हाला सांगतो। कसं माहितीये, आज 8 उभा ही त्याची चाळ आहे, बरोबर आहे। आज रहिवासी त्याला त्रासलेले आहेत, मजबूर त्यांच्याकडे गेलेत। आता समजा मी तुमच्याकडून विकत घेतली आहे तर सर्व कागदपत्र मला दिले पाहिजे ना। त्यांनी कुठलाही अग्रीमेंट ओरिजिनल त्याच्याकडे त्या रहिवाशाला दिला नाहीये, ना लाईट बिल त्याच्या नावावर केलंय, लाईट बिल प्रत्येकाने आपल्या नावावर केलंय।
आणि अग्रीमेंट त्यांनी आता काय सांगितलं, ज्यांचं बोलतात ना की ट्रान्सफर पैशाचे बाकी असतील, जे बाकी त्यांना मी माफ करेल, ज्याने माझ्याकडे अग्रीमेंट केलं ना तर मी त्यांचं माफ करेन, पण तुम्ही माझ्याकडे अग्रीमेंट करा. ओके. आणि त्यामुळे लालच दिली आहे लोकांना बाहेर पडण्यासाठी, ही लालच दिली. मी आता तुम्हाला विचारू इच्छिते, काल तुमच्यासोबत मारहाण करण्यात आलेली आहे. कुठेतरी असं म्हटलं जाते की या संपूर्ण प्रकारामध्ये जबरदस्ती ही करायलाच नको हवी होती, कारण कुठेतरी यामध्ये संमती नाहीये तुमची. त्यानंतर तुमच्यासोबत मारहाण झालेली आहे, काय सांगाल? एक्चुअली उस दिन सुबह यानी कल सुबह ही PSI सुरेश पोकलेकर करके कोई आए, ही केम फॉर अ विजिट कि यहाँ पर कितने लोग रहते हैं, क्योंकि उन्होंने मेरे को बताया कि देयर इज वन नोटिस अगेंस्ट अस कि डिमोलिशन का है. तो मैंने बोला कि बताइए, तो ही शोड मी ऑन हिज फोन. अभी फोन देखने के बाद में मैंने उनसे पूछा कि मेरे को वो दे दो, मैं अपने एडवोकेट से बात करके देखता हूँ. तो ये सेड कि मैं आपको ना हार्ड कॉपी दे सकता हूँ ना ये दे सकता हूँ. तो मैंने ठीक है, तो आपको क्या चाहिए? तो मैंने उनने बोला कि मेरे को यहाँ पर देखना है कि लोग रहते कि नहीं रहते. तो ओके फाइन. तो उनको मेरा घर दिखाया, जैसे अभी मेरे यानी चाची चाचा है, ओके, भाई बहन है, उनको सबको दिखाया कि इधर ये रह रहे. ऑल द 13 रूम्स मैंने उनको दिखाया कि यहाँ पर लोग रह रहे. तो उनका यही कहना था कि अगर आप लोग रह रहे हो यहाँ पर तो कुछ नहीं होगा. He said it to me and he went. After half an hour, suddenly police force आती है with the builder. And builder के थ्रू ये demolition activity चालू हो जाती है without my concern कि क्या हो रहा है exactly. Okay, ये घर तोड़ो, वो घर तोड़ो, ये तोड़ना है, वो तोड़ना है. What is this? यानी हम लोग कुत्ते कमीने कचरे कीड़े कि हम लोग यहाँ पर रह रहे. एंड SRA आपको एक इंफॉर्मेशन, आपका लूप होल मैं बता रहा हूँ, जो 4951 का आपका रूल है, चलो मान्य किया, लेकिन 49 को अगर वो अप्रोच ही नहीं कर रहा है बिल्डर, आपको कैसे मालूम पड़ेगा कि वो 49 को अप्रोच किया है? तो आपके लिए तो हम लोग कीड़े मकोड़े हैं, आपके लिए भी और बिल्डर के लिए भी. वो हम लोग को 49% को वो पूछेगा नहीं, उसके पास मेजोरिटी आ गई, वो ले लिया, बना रहे हैं, चालू कर दिया बिल्डिंग, राइट? तो यही क्वेश्चन आप अपने लिए लगाओ कि 49 का भी कंसेंट आना चाहिए, यस है कि नो है, और व्हाई नो. जब ये नो आप तक पहुंचेगा तब हम लोग को मालूम पड़ेगा कि हम SRA का यहाँ पर कुछ होने वाला है. बिकॉज बिल्डर ने अब तक हमें कुछ भी फ्रेम आउट करके नहीं दिया है, ना एग्रीमेंट हुआ है, ना कंसेंट हुआ है, ना नथिंग एट ऑल. मीटिंग तक नहीं हुई है. इधर 272 लोग रह रहे हैं. जब एनेक्शर की बारी आई, एनेक्शर में बोला गया हमें कि जो बिल्डर के साथ में है, एग्रीमेंट किए है, उनका ही सर्वे होगा. अभी हाउ वुड आई नो दैट कि सर्वे इज दैट मच इंपॉर्टेंट? SRA मेरे को बोलता है कि आपको सर्वे करवाना चाहिए था. बोला क्यों भाई, मेरे तो जगह अंदर है, इधर है, मैं क्यों करवाऊं? तो वी आर इवेंचुअली पुल्ड इन, हम लोग को खींचा गया है. आप मेरा सवाल समझे नहीं, जब आपको मारा गया तो आई एम कमिंग इन. तो जब ये तोड़ना ओड़ना चालू किया, अब क्या हुआ कि धक्का मुक्की चालू हुई, और बिल्डर के कुछ गार्ड्स थे, बॉडी गार्ड्स थे, उन लोग ने ये देखिए, इफ यू कैन सी, एंड यहाँ पर भी ये दे स्टार्टेड पुलिंग मी आउट. मतलब ये कुछ है ही नहीं स्टेटस हम लोग का, हम लोग कुत्ते. आपको पुलिस स्टेशन के सामने भी जो चेतावनी दी, यानी हम बिल्डर ट्राई टू कम्युनिकेट विद वन ऑफ द मेंबर्स, तो ही स्टार्टेड कम्युनिकेटिंग. तो उसके बाद में थोड़ी देर बाद वो अपने टोन पे आ गया. पहले ही वाज ट्राइंग टू रिक्वेस्ट, 2 मिनट के बाद में वो अपने पिच पे और टोन पे आ गया. तब हम लोग ने बोला कि भाई हम लोग को माफ करो, हम लोग को जाने दो. तो बोला माफ नहीं, अभी देखो क्या क्या करता हूँ. यानी इवेंचुअली वो धमकाने का ही है. और वो देखो, और उसने आज तक एक भी प्रोजेक्ट नहीं किया, हमारा ट्रस्ट ही नहीं है उस पे. रेरा में क्या उसका कोई नथिंग इज देयर, नो रिकॉर्ड्स आर, नो नॉट एट ऑल. ओके, अभी इन लोग ने एग्रीमेंट किया है. हाँ, यहाँ पे कुछ ऐसे लोग भी हैं जिन्होंने एग्रीमेंट किया है. जब रेरा में इसका कोई भी हिस्ट्री नहीं था, कोई पास नहीं था, जब कुछ लोग इसको अपोज कर रहे थे, फिर भी आपने एग्रीमेंट पे साइन किया. अभी सिच्युएशन क्या है? आम्ही एग्रीमेंट केले त्याच्याकडे. हा. भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं 1 महिन्याने तुम्हाला घर खाली करायचं. पण आधीची कंडिशन अशी होती की 12 नंबर चाळ तुटली, त्यांना भाड्याचे फक्त पैसे मिळाले होते. पैसे 1 वर्षाचं भाडं दिलं होतं. 9,000 आणि 6,000. 9,000चा चेक आणि 6,000 रुपये कॅश असे दिले होते. ये कौन सा सिस्टम है SRA का, मेरे को नहीं मालूम. 9,000 चेक,
5,000 कैश, ये भी रिकॉर्ड करके बताना. त्याच्यानंतर मग आम्ही काय ठरवलं की कुठलाही गृहनिर्माण प्रकल्प जो असतो तो एका कमिटी मार्फत केला जातो. म्हणून आम्ही कमिटीकडे विचारणा केली. कमिटीचा कुठलाही सदस्य आमच्याकडे यायला तयार नव्हता, कुठली माहिती द्यायला आम्हाला तयार नव्हता. म्हणून आम्ही बाकायदा कमिटीच्या नावाने आमच्या 2 चाळीच्या वतीने आम्ही त्यांना पत्र दिली. एक पत्र त्यांनी स्वीकारली, पण मीटिंगला यायला तयार नाही. म्हणून आम्ही डेव्हलपर बरोबर चर्चा केली. डेव्हलपर बोलतो तुम चाबी लेके आओ, मैं सब दिखाता हूं. आम्ही त्यांच्याकडे एनेक्सर 2 मागितला, LOI मागितला, कुठलीही कॉपी आम्हाला द्यायला तयार नाही. मग आम्ही कसा काय भरोसा मी ठेवणार? तुमच्याकडे येईन आता. अग्रीमेंटवर तुम्ही देखील सही केली आहे, जसं की हे म्हणाले. तर अग्रीमेंटवर तुम्ही कोणती शहानिशा केली होती सही करायच्या आधी? काय नव्हती केली म्हणजे असं त्यांनी, फक्त सह्याच घेतला, काय वाचायला वगैरे पण नाही दिलं त्यांनी. पण आपलं घर जे आपण इतक्या मेहनतीने बनवतो, तर मी सहज बिल्डरच्या हाताला दिलं भरोसा, विश्वास, आणि म्हणूनच तुम्ही त्याचा घात केला त्यांनी. हो, ह्या लोकांसोबत आहोत आम्ही. बरं, बिल्डर हा फ्रॉड आहे असं म्हटलं जातंय. तुम्हाला त्याचं जे आहे ते एक्सपिरियन्स पण आलाय. तुम्ही कुठेतरी कारवाईसाठी मागणी केली का बिल्डरवरती? नाही, मी सर्वजण मिळून आता आम्ही 35 जण आहोत. ज्याची घरं तोडले नाही ते 35 जण आहोत. आम्ही सर्व एक झालोय आणि मग कारवाई करायला आणि सुरुवात तुम्ही, केली. तोडायला देणार आहात की नाही, म्हणजे कशी परिस्थिती आता सध्या त्या 35 जणांचं काय मत आहे? आम्ही 35 जण आम्ही लढा लढतोय आमचा. आम्ही मुख्यमंत्र्यांना पण काल आम्ही एक पत्र पाठवलंय. त्यानंतर काल आम्ही लोकल आमदारांना भेटलो होतो जाऊन, आणि आम्ही आता स्वतःचा वकील शोधून आम्ही आमची लढाई आम्ही स्वतःच लढायचा ठरवलं. सुरुवात करणार आणि एक दुसऱ्यांचं एक कारण मी अजून एक सांगतो. कसं माहिती, यांनी अग्रीमेंट केलं होतं. अग्रीमेंट करते वेळी बिल्डरने यांना काय सांगितलं होतं की मी तुम्हाला पहिले ट्रान्झिट कॅम्प बांधून देईन आणि ट्रान्झिट कॅम्प बांधून तुमची घरं तोडेल. बरोबर आहे. त्याच्या हातात जशी सत्ता आली तसं तो पलटी मारायला लागला. अग्रीमेंट हे ट्रान्झिट कॅम्प 3 वर्ष तो बांधतोय, अजून अर्ध काम पण झालं नाहीये. आणि वैतागून तो का बोलला, ठीक आहे अग्रीमेंट सर्व आता हातात आले. तो रहिवाशांना बोलला की आता घरं खाली करा. मग रहिवाशांनी विचारलं की तू पहिला ट्रान्झिट कॅम्प देणार होता ना, आता काय झालं? नाही, आता मला हा प्रॉब्लेम झालेला आहे, आता पावसाळा येईल तर मी तुम्हाला 6 महिने ट्रान्झिट कॅम्प देईल, पण तुम्ही घर पहिला खाली करा. पण कदाचित त्याच्याकडे ती अमाऊंटही नसेल जी तू दाखवतोय, जी डिपॉझिट करावी लागते. नसेल ना, तेच तर सांगतोय. नाहीच आहे. आम्ही SRA कडे मागितलं होतं, पण तेव्हा आम्ही हे गुपित कोणचं पर्सनल अकाउंट आम्ही देऊ शकत नाहीये, हे ते आम्हाला SRA ने सांगितलंय. आता हा बिल्डर सक्षम आहे का नाहीये हे पण आम्हाला माहित नाहीये. कारण एक ट्रान्झिट काम बांधायला ऍक्च्युअली 6 महिन्याचं 7 महिन्याचं काम आहे, तो 3-3 वर्ष लावतोय. मग बिल्डिंग कुठल्या अवस्थेत तो लवकर करणार आहे? आणि रहिवाशी ऍक्च्युअली त्याच्या सर्व विरोधात जायला लागले, आणि जो विरोध करतो त्याला तो ऍक्च्युअली पोलिसां थ्रू हॅरेसमेंट करतो. तो त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करणं हे त्याचं काम चालू असतं. आणि तो अक्षरशः एवढा फसवाय, त्याच्यावर क्रिमिनल केस पण चालू आहे BMC ची. त्यांनी जो फ्रॉड केला अजून तो बेलवर बाहेर आहे. मग कुठल्या वेळेसवर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे मला सांगा? आज घरं तुटली आहे, आज एक सांगतो, ठीक आहे, एक स्पष्ट आज ज्यांनी साथ दिली आहे त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. आज अचानक ऍक्च्युअली काल ते घरं तोडायला आली आहे, एक घर तुटलं, दुसरं घर तोडायला आले होते. नशीब आमच्या इकडचे आमदार MLA जे रवींद्र वायकर, आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांना ही तरी सांगितली. मग त्यांनी CO ला फोन करून हे ताबडतोब थांबवलं. म्हणून आज बाकी एवढी घरं वाचली आहेत. कारण बुधवारी आमची SRA वर CO वर आमची मीटिंग आहे, तेव्हा डिस्कस काय होणार आहे. त्यामुळे आमची ती घरं वाचली वायकरांमुळे. पण आज आम्हाला तर बिल्डर हा नको आहे, कारण हा फसवा तो. आम्हाला ऍक्च्युअली विकासाला विरोध नाहीये, पण आम्हाला विकासकला विरोध आहे. कारण तो आम्हाला माहिती आहे की तो आम्हाला पुढे जाऊन चांगले पारदर्शक म्हणजे काय चांगले बांधून देणार नाही. विनंती आहे की तुम्ही कृपा करून त्या बिल्डरचं नाव सांगावं, त्याच्या पार्टनरचं आणि त्यांच्या कंपनीचं, कारण पुढे कोणी फसू नये. जसं आता तुम्ही ज्ञान SP डेव्हलपर्स म्हणून शुक्ला LLP म्हणून आहे, त्याचं डेव्हलपर म्हणून आहे. ज्ञान SP शुक्ला आणि कंसात LLP आहे, हे त्याचं नाव आहे. त्याच्यात मध्ये काहीतरी 6 पार्टनर म्हणजे कोण आहे, जे चाल मालक आहेत. बाबा सिंग असू दे, बबन पुजारी आहे, गौरीशंकर तिवारी आहे, आणि बस कमलेश्वर तिवारी, हे तिघ त्यांचे पार्टनर आहेत. चाळमालक शर्चक म्हणून ते पार्टनर आहेत. सर्वांमध्ये मुख्य आहे तो मुख्य. आणि त्यांनी जे आता पेपर बनवलेत मालकी हक्काचे ते पण फ्रॉड आहेत. कारण तो जो मालक आहे त्याने त्याला सांगितलं, त्यांनी जे कन्व्हेन्स डीड बनवलेत त्या माझी आईची सही नाहीये. आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनने दिवाण कोर्टाला पण दिलंय स्टेटमेंट की हे शुक्लाचं जे केलंय हे फ्रॉड आहे. आणि तो आता हायकोर्टात गेलाय, आणि हायकोर्टात थ्रू सर्व तो एक करतोय, आणि तिथून स्टे आणण्याचं आम्ही काम करतोय. धन्यवाद.
सध्या लोकांचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. हा परिसर जर तुम्ही बघितला तर हा परिसर कोणत्या गावातला परिसर नाहीये. जोगेश्वरी स्थानकाबाहेर एक कुठेतरी आपण जिथे म्हणतो मुंबई ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे, इथे शिकलेले लोक आहेत. या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवू शकत नाहीत असा हा मेन प्राईम एरिया आहे. जर आपण इथून बाहेर पडलो तर अगदीच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लागतो, जवळच मेट्रो देखील आहे. इतक्या सुशिक्षित अशा परिसरामध्ये ही परिस्थिती आज उद्भवलेली आहे. कुठेतरी एक सामान्य माणूस आपली आयुष्याची जमा पुंजी लावतो एक घर बनवायला, आणि या बिल्डर सारखी लोक म्हणजे निखिल शुक्ला सारखी लोक या सामान्य माणसाचं घर तोडायला झालेली आहेत. त्यांचा लढा हा सुरू आहे. काल त्यांनी काही ठिकाणी आंदोलनही केलं त्याच्या ऑफिस समोर, परंतु ही लोक हटली नाही. जीवानिशी आलं तरी लोकांनी न हटायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे परिश्रम आता सुरू आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. पाहत राहा प्रवक्ता.